पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे। त्यातच पुण्यात कौटुंबिक वादातून हत्या केल्याचे प्रकारही सातत्याने समोर येत आहेत। एवढंच नाही, घरातील वाद विकोपाला जाऊन थेट एकमेकांचा जीव घेण्याच्या घटना उघडकीस आल्यात। यातच आता दुहेरी हत्याकांडाने पुणे हादरलंय। कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि मुलीचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पुण्यातील कात्रज परिसरातून ही घटना समोर आली आहे। 16 मार्च रोजी पहाटे ही घटना घडली। निर्गुण हत्या करणारा पती स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाल्याचं समजतंय। श्वेता तळेवाले वय वर्ष 40, शिरोली तळेवाले वय वर्ष 16 अशी खून झालेल्या दोघींची नावे आहेत। या प्रकरणी अजय तळेवाले वय वर्ष 45 असं आरोपीचं नाव आहे। चाकूने वार करून आणि उशीने तोंड दाबून हत्या केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय हा फायनान्स ॲडवायझर म्हणून काम करत होता। पती पुण्याचा तर पत्नी ही मूळची नागपूरची होती। त्यासोबतच आर्थिक बाबींवरून दोघांमध्ये वाद होत होते।